रानूबाईची पौष मागच्या रविवारची कहाणी सांगते, ऐका जरूर. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. 8 पाट एक नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बयानो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिले आदित्य वारी मोन्यानं मुकाट्यानं उठावं, सच्चीळ वस्त्रासहित स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, विडांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फुल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा फुलांचा झेला, दशगांचा धूप गुळा खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळांच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिंचोळी द्यावी, नसेल तर जोडगरसळी द्यावी, 3 असेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजांच्या राणीनं ब्राह्मणाला बोलवून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजांच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजांची राणी करू, प्रधानांची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजांच्या घरी दिली, दुसरी प्रधानांच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घ्यायला नाही. 12 वर्षाचा समाचार ब्राह्मण निघाला. राजांच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ऐकायला मला वेळ नाही, ती तू ऐक. मला वेळ नाही असं त्या मुलीनं म्हटलं. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानांच्या घरी गेला. तिनं पहिलं आपलं बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. पहिली माझी कहाणी ऐक. तुझी कहाणी ऐकू नाही तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरिंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाला दिली, हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावे ती ऐकली.